नमस्कार. नाव काय तुमचं? अनिता प्रशांत बालची. आणि हे तुमचे? मिस्टर. बरं, काय झाली ती घटना नेमकी? सकाळी ते 8:30 वाजता दुकानात निघालेले हां. आणि बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. सकाळी? सकाळी हो, हो 8:30. 8:30 वाजता. कुठे घडली घटना ही? आंबोली. आंबोली. भाऊ काय झालं? सकाळी दुकानावर चाललो हां. होतो साखर आणण्यासाठी हां. आणि अचानक बिबट्या आला आणि डायरेक्ट हल्ला केला माझ्यावर आणि हाताला चावला, हात पुढं केला. 2 दात लागले हाताला हं. आणि मग मी जोरात आरडलो. मग ते पळायला तिथंच गेला झाडांमध्ये. मग मी तिथून घरी पळत गेलो. तिथं कोणी जवळ नव्हतं, एकटंच होतं दुकानावर चाललेलो. हां. जोडी कोण नव्हतं माझ्यासोबत. मग तुम्ही गाडीवरती होते का? पायी नाही पायी पायी चालू होतो. रस्ता नाही का तुम्हाला? रस्ता नाही, पाऊल वाटते मी चालू होतो. मोठा होता का बिबट्या? हा, कमरेपेक्षा मोठा उंच होता. आणि मग ते आरडल्यामुळे त्यांनी मला सोडलं आणि मी पळत गेलो घरी. नाही तर मग मग त्या ठिकाणी नेहमीच वावर आहे का? कसं काय का? हो नेहमीच यावं जावं लागते, तीच वाटे नेहमी. तुम्ही आधी उच्चेला दुकानावर जावं लागतं ना, आमच्या तिकडं गावात दुकानं लांब. हां. आम्हाला उच्चेला जावं लागतं. आम्ही धरणाच्या पलीकडे राहतोय, बरं. डोंगरा शेजारी. त्या साखर आणण्यासाठी चाललो होतो. मग याच्या आधी तिथं बिबट्या तुम्हाला कधी दिसला होता? तसं कुत्रे वगैरे नेले आमच्याकडनं, 2-3 कुत्रे नेले, पण असं हमला नव्हतं केला कधी माणसावर. हां. पण कुत्रे नेले, काही शेळ्या जनावर वगैरे धरायचं. हं. पण मग आज पहिल्यांदा सकाळी हमला झाला मग. मग याबाबत तुम्ही वनविभागाला काय सांगितलं होतं का नाही? नाही, आम्ही सकाळी केलता फोन. नाही आणि याच्या अगोदर जेव्हा कुत्री वगैरे नेली नाही, पिंजरा आहे ना, एक पिंजरा नेऊन ठेवलेले, सांगितलेलं पहिलं पिंजरा, पण त्या पिंजऱ्यामध्ये ते जातच नाही. जात नाही पिंजऱ्यामध्ये? नाही, पिंजऱ्यामध्ये जातच नाही ते. बरं. 6-7 महिने झाले पिंजरा नेऊन ठेवले, पण ते घुसत नाही त्याच्यामध्ये. पिंजरा जातच नाही का तो? नाही, पिंजऱ्यामध्ये जातं. पिंजऱ्या शेजारून जातं, पण त्याच्यात नाही जात. बरं, त्या ठिकाणी तुमची वस्ती किती तिथे जवळपास? अहो, किती आमची 2-4च घर आहेत. घराच्या समोर थोडं 5-2 मिनिटं नसेल मी घराच्या पुढे आलेलो, हां. तिथंच त्याला हमला केला त्यांनी. साईडने का जंगल वगैरे का? हा, जंगल, हा डोंगरच आहे, राणे, झाडी जास्त आहे. वन खात्याचे आलते का इथं कोण? हो, आलते काय म्हणते? आलते. ते चालू होते, ते म्हटले पिंजरे वगैरे लावू म्हणले, परत अजून वाढू. याच्यात काय दोनदा दुसरी का? हो, 2 दात लागले. म्हणजे कसं नेमकं तुम्ही काय त्याच्या प्रतिकार तुम्ही कसा केला त्याच्यावर? अहो, तिकडनं पळत आल्यामुळे हातात काही नव्हतं, हां. रिकामं चाललेलं मी मोकळं. आणि तिकडनं आल्या मनुके उडतंय ना ते, हां. तर मी हात पुढं केल्यामुळं वाचला गेलो, नाही तर माझी मान धरली असते त्यांनी. पण मी खाली पडलो नाही. हां. ते उडाला, पण मी खाली पडलो नाही. खाली पडलं असतं तर त्याने मग मला पकडलंच असतं. पण ते हात जोरात आरडलो ना मी, त्याच्यामुळं मग तो पळाला, मला सोडला, म्हणजे हात सोडला आणि पळाला. आणि मग तो गेला. मग तिथून मी आरडायला लागलो. मग तसंच पळत पळत घरी पाठीवरती गेलो. पण काय पंजा मारलाय का? हा, पंजा मारला. हे इथं हाताला लागले ना, इथं एक पंजा लागले आणि इथं 2 दात लागलेत. वरती उडाला नव्हतं, डायरेक्ट अंगावर असं झालं. मग तुम्ही हात पुढे केला? हा, त्याच्यामुळं म्हणजे मग इकडे मान धरली असती माझी, पण हात पुढे केल्यामुळं हातच धरला, असं विषय झाला. भरपूर दिवस झाले आपल्या इकडं बिबट सध्या ॲक्टिव्ह नव्हता, पण आता जसं काय मान्सून चालू झाला आणि जसं पाऊस पडायला लागला, तर त्यानुसार आपल्याकडं बिबट दिसायला जास्त प्रमाणात चालू झालं आहे. त्याच्या पाठीमागचं जर आपण सायंटिफिक रिझन बघितलं तर पाऊस भरपूर दिवस झाले, एक 15-20 दिवस झाले कंटिन्युअस पाऊस चालू आहे आपल्याकडं. आणि पाऊस चालू असल्याने आपले जे काय ऊस शेती आहे किंवा बाकीची जी शेतपीक आहे, त्या शेतपिकांमध्ये सगळ्या ठिकाणी पाणी आहे. आता पाणी असल्यामुळं बिबट्याला म्हणावं तेवढं पाण्यात बिबट्या राहत नाही कधी, किंवा पाण्यात बिबट्या कधी बसत पण नाही. त्याच्यामुळे बिबट्या थोडं बाहेर दिसण्याचं प्रमाण वाढलं आहे. आता आजच सकाळी 8:30 वाजता एक आंबोली इथं एक तरुण मुलगा प्रशांत भालचीन, वय 36 वर्षाचा, तो चालला होता रस्त्याने आणि झुडपात जो काही बिबट्या बसलेला होता, तर त्या बिबट्याने त्या तरुण मुलावर अटॅक केला आणि त्याला त्याच्या डाव्या हाताला काही नखे लागल्या आणि इकडल्या एक हाताला नखे लागल्या. तर त्याच्यानुसार आपला आज सकाळी त्या काही अटॅक झालेला आहे. त्या मुलाला आपण हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्याला जे काही प्रथम उपचार आहे आणि लस आहे ती सकाळी दिलेली आहे. मी स्वतः पाहणी केलेली आहे आणि त्या जागेवर आपण त्वरित एक 2 किंवा 3 पिंजरे लावून बिबट्या कसा पकडता येईल तर त्याच्याविषयी आपण प्रोसेस चालू केलेली आहे. ते बालचिन कुटुंबाशी आम्ही बोललो, त्यांचं म्हणणं असं की तुम्ही पिंजरे लावले आहेत यापूर्वीच, हां. परंतु ते दक्षच नसल्यामुळे बिबट कुठे फिरत असते. नाही, तसं नाही झालं. आता मागं पण आहे ना, आंबोली हे जे गाव आहे आपलं, मावळपट्ट्यात गाव आहे, त्या ठिकाणी मागं देखील बिबट दिसला होता. आता त्यावेळेस भालचीन यांच्या घरापाशी बिबट मागं वारंवार येत होता. त्या टायमिंगला आपण तिथं पिंजरा ॲक्टिवेट केला होता. पिंजरा ॲक्टिवेट केल्यानंतर एक पिंजरा आपण साधारणतः 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस आपण त्याला ट्राय केलं पकडण्याचं. तर त्यावेळेस तो काय पिंजरा तिकडे काही फिरकला नाही. मग फिरकला नसल्यामुळे मग तिथं तो पिंजरा आपला इनॅक्टिव्ह होता, तो ॲक्टिव्ह पिंजरा नव्हता. जो आपण पिंजरा ॲक्टिव्ह ठेवतो
त्या प्रत्येक ॲक्टिव्ह पिंजऱ्यामध्ये आपण बक्षे ठेवतो. आता आपल्याकडे पिंजऱ्यांची संख्या पण आता भरपूर प्रमाणात आहे. आता जर समजा एखादा पिंजरा आपण आंबोली गावात लावलेला असतो आणि त्या ठिकाणी आपण एकदा ट्राय केला पण नाही झाला किंवा बिबट दिसण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर आपण तो इनॲक्टिव्ह करतो. इनॲक्टिव्ह जो पिंजरा असतो त्याच्यात भक्ष नसतं. तर मग लोकांना वाटतं का पिंजरा भरपूर दिवस झाला, इथं पडून पडलेल्या अवस्थेत दिसून येत आहे, मग याच्यात भक्ष नाही, ते असं होतं. पण तसं नाही, तो इनॲक्टिव्ह पिंजरा होता. आपण त्याला परत तिथं 2-3 पिंजरा ॲक्टिव्ह करून, आता पाऊस देखील जास्त आहे तर त्या पावसाच्या हिशोबाने परत ज्या ठिकाणी बिबट ट्रॅप होईल त्या ठिकाणून परत तो पिंजरा कसा काढायचा येईल किंवा त्या हिशोबाने ते आता आपले पाहणी करून पिंजरे लावून टाकतील त्या ठिकाणी परत. तर बक्षाच्या बाबतीमध्ये काय म्हणजे वन विभाग ठेवतो की नाही, वन विभागच ठेवतो बक्षाचं. फक्त आता प्रॉब्लेम काय होतो, आपल्याकडं जर समजा एखाद्या तिथं कोंबडी असेल किंवा काय असेल तर आपण ते व्यवस्थित तिथं घेऊन तिथं ठेवून देतो. त्याचे काही जे पैसे वगैरे आहेत ते वन विभागच पेड करतं. असं नाही का लोकांना ठेवायला सांगतो. आपल्याला त्याच्यासाठी निधी पण उपलब्ध होत आहे, त्यानुसार आपण ते ठेवतो. आता तो जखमी आहे त्याच्या उपचाराचा खर्च देखील वन विभाग करणार आहे की? हो, आपण आत्ता पण तुम्हाला मागील 2 महिन्यात मागं शिरोली खुर्द बुद्रुकमध्ये पण अटॅक झाले होते. तर त्यांचे जसे थोडे सिरियस अटॅक असल्याने आपण त्यांना जे सरकारी दवाखाना आहे, सरकारी दवाखान्यामध्ये लस देऊन त्यांना पुढे रेफर केलं होतं. मग आपण ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं त्यांचे बिल देखील वन विभागानेच भरलेलं आहे. तसंच यांचं पण आता सरकारी दवाखान्यात सगळं उपचार होतील आणि नॉर्मल अटॅक असल्यामुळं इथंच सगळे उपचार होऊन जातील. जर पुढे रेफर करायची जर त्यांनी केलं असतं तर मग आपण वन विभागानेच केलं असता. हां, असं.